नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुरगाणा तालुक्यातील 195 गावातील अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. विशेषतः आंबा आणि कांदा या दोन प्रमुख पिकांना मोठा फटका बसला असून एकूण 4,411 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली. मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे 486 हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिकांवर फळगळ, कीड आणि रोगराई यांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला असून काढणी जोग आलेला आंबा कोसळल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे 107.7 हेक्टर क्षेत्रातील कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले. कांद्यांच्या पिकावर पावसामुळे कूज येत असून साठवणीत ठेवलेला कांदाही खराब झालाय. परिणामी कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. तहसील कार्यालयाच्या वतीने तातडीने पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले असून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेत. 4,411 शेतकऱ्यांचे अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलाय. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं तहसीलदार राठोड यांनी स्पष्ट केलं. दरम्यान शेतकरी संघटनांकडून शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, पीक विमा आणि आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. तालुक्यातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडले असून भविष्यातील शेती हंगामावरही याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.